निरंजन डावखरे. नहीं, उपप्रश्न आहे. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 प्रमाणे सभापती महोदय, या लक्षवेधीचं उत्तर देत असताना 31,390 वाहनांवर 2025 मध्ये कारवाई केली असं म्हटलंय. त्याच्यानंतर 2026 मध्ये 4,265 वाहनांवर कारवाई केली असं म्हटलंय. साधारणपणे सभापती महोदय, जर हे कारवाईचा आकडा आपण बघितला तर हा एक सरासरी सर्व गाड्यांच्या वरती केलेली कारवाईचा विषय यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे. सभापती महोदय, मी जी ही लक्षवेधी मांडलेली आहे, या लक्षवेधीचा उद्देश आणि इंटेंट थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ही ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भातली लक्षवेधी जरी असली तरी आज जर आपण बघितलं तर हा प्रश्न फक्त ठाण्याचा नाही, तर हा मुंबईचा आहे, हा कल्याण डोंबिवलीचा आहे, हा नवी मुंबईचा आहे, हा मुंबई आणि मुंबई लगत असलेल्या सगळ्या शहरांमध्ये आज एक पूर्ण ज्वलंत पद्धतीने उभा राहिलेला हा एक प्रश्न आहे. सभापती महोदय, कोविडमध्ये आपण बघितलं की साधारणपणे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती कमी आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवरती लोकांचं डिपेंडन्सी, त्यांची गरज ही वाढली आणि त्याच्यामुळे येल्लो प्लेटच्या ज्या छोट्या गाड्या असतील किंवा सिटी फ्लो सारख्या बस असतील, मग ओला उबेर सारखे अनेक खाजगी ॲप आल्या की ज्यांच्या माध्यमाने ही प्रायव्हेट एक कमर्शियल ट्रान्सपोर्ट त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम झालं. आता पुढे प्रश्न निर्माण काय झाला की गाड्यांची संख्या वाढली आणि नंतर एक रोजगारच्या निर्मितीच्या माध्यमाने एक रोजगार उपलब्ध होतो म्हणून माणसांनी किंवा तो जो गरीब व्यक्ती आहे त्यांनी लोनवरती गाडी घेतली, त्या ओला उबेरवाल्यांबरोबर लावून टाकली. या गाड्यांचा पार्किंगचा एक प्रश्न नंतर उद्भवला. आता हे पार्किंग करत असताना ज्या जिकडे त्यांच्या दृष्टिकोनाने सेफ्टी सिक्युरिटी आहे, म्हणजे जिकडे मोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत, जिकडे सीसीटीव्ही कॅमेराचा स्कोप आहे, त्या तिकडे हे साधारणपणे या गाड्या लावत होते. आणि हे गाड्या लावत असताना याचा जो त्रास होता हा त्या सोसायटीच्या लोकांना व्हायला लागला. सभापती महोदय, हा एक सामाजिक प्रश्न उभा राहिलेला आहे आणि हा फक्त आपण एक व्यवस्थाच्या दृष्टिकोनाने बघणं गरजेचं नाही, तर आपल्याला समाजामधल्या या दोन्ही वर्गांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनाने या प्रश्नाकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण याच्यामध्ये असंही म्हटलंय की आम्ही 2 ठिकाणी जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये ट्रक टर्मिनस हे आयडेंटिफाय केले. आता ते ट्रक टर्मिनस कुठे आहेत याच्या संदर्भातलं मी त्या तिकडचा लोकप्रतिनिधी असतानाही मला माहीत नाही, त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं का हा एक प्रश्न उभा राहतो. सभापती महोदय, या संदर्भातला हा जो एक सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे, ज्या सर्व या शहरांमध्ये राहिला आहे, तर याच्यामध्ये एक धोरणात्मक दृष्टिकोनाने एक पार्किंग पॉलिसी आपण पुढे यूडीच्या माध्यमाने, राज्य शासनाच्या माध्यमाने पुढे आणणार का? आणि ही पार्किंग पॉलिसी ड्राफ्ट करत असताना हे जे महत्त्वाचे शहर MMRDA मधले आहेत, या शहरांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेणार का? प्रभाग समितीच्या अनुसार, कारण काय होतं की बरेचदा आहे ना, आता उदाहरणार्थ त्यांनी ट्रक टर्मिनसचं आपल्याला पार्किंग लॉट दिलंय, पण त्या ट्रक टर्मिनसमधनं बाहेरचेच ट्रक भरपूर येणार आहेत. आज जर ठाण्याचंच उदाहरण आपण घेतलं तर समृद्धीवरनं येणारे जे ट्रक्स आहेत ते आज रात्री इकडे लागले, दुसरे ते कुठल्या तरी शहरात, जिल्ह्यात किंवा कुठल्या राज्यात असतील, मग त्याच्यामध्ये तो त्या गाडीचा जर डॅमेज करून गेला असेल तर त्याला जबाबदार कोण? आणि त्याच्यामुळे या ज्या गाड्या आहेत यांच्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र पार्किंग लॉट उपलब्ध केला पाहिजे. आज तारखेला ठाण्यामध्ये स्टेशन लगत आपण छोट्या छोट्या पार्किंग लॉट उपलब्ध केलेत, हे उत्तरामध्ये दिले, पण हे पुरेशा नाही आहेत. आणि त्याच्यामुळे या संदर्भातले आपण पार्किंग पॉलिसीच्या संदर्भातली एक बैठक लावून याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना या MMRDA मधल्या विश्वासात घेऊन त्यांचे सजेशन ऑब्जेक्शनची प्रक्रिया पार पाडून ही पॉलिसी ड्राफ्ट करण्याची प्रक्रिया आपण पार पाडणार का आणि त्याला एक कालावधी आपण निश्चित करणार का? सन्माननीय सभापती महोदय, ठाणे शहरातील पार्किंगच्या संदर्भामध्ये सन्माननीय डावखरे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि सुरुवातीलाच मी सांगतो की जो पार्किंगचा आराखडा तयार केला आहे त्याच्यामध्ये जर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसेल तर ते विश्वासात घेण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला दिल्या जातील. परंतु हे सगळं करत असताना पुण्यामध्ये 11,931 पार्किंग लॉट्स हे आता नियोजित करण्यात आलेले आहेत. सध्या गावदेवी असेल, गावदेवी भूमिगत पार्किंग असेल, पार्किंग प्लाझा असेल, विवियाना मॉल, त्याच्यानंतर कशिश पार्क, नाईकवाडी, अशा सुमारे 2,152 वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे आणि 2,085 वाहनांची पार्किंगची व्यवस्था आता होणार आहे. सन्मान्य सदस्यांनी
ठाणे विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये ट्रक टर्मिनलचा जो विषय या ठिकाणी सांगितला त्याच्यामध्ये 7.71 हेक्टरवर 2 ट्रक टर्मिनल होणार आहेत आणि 55 ठिकाणी पार्किंगचं आरक्षण मंजुरीसाठी सप्टेंबर 2025ला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. त्याला देखील लवकरात लवकर आम्ही मंजुरी देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की MMR रिजनमध्ये जेवढी मोठी शहरं आहेत त्यांचं पार्किंग नियोजन असावं, यासाठी पार्किंग पॉलिसी केली पाहिजे. तर नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. विधानसभेतले MMR रिजनशी संबंधित विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य आणि त्याच्यात पहिला क्रमांक निरंजन डावखरेंचा असेल अशी समिती स्थापन करून त्यांच्या समितीनं 90 दिवसात हा अहवाल शासनाकडे आणावा. पार्किंगच्या दृष्टीनं नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.